श्री कैलास माणिक नाईकवाडे यांना विनंती, लागलीच आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. बेगाडे यांना विनंती, कृपया व्यासपीठावरती यावं. त्यानंतर श्री अविनाश बानंदवासराव पवार यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. माननीय साहेबांच्या शुभ हस्ते हा धनादेश इथे सुपूर्द केला जातो. यानंतर लागलीच परिषद राम प्रभुकर साहेब यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. समोर एक गोष्ट बोलायची आहे, तेवढं बोलून मी माझं या ठिकाणी भाषण संपवणार. ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले. त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुरून उडत. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूबचे चॅनल एवढं घाण केलं की तशा परिस्थितीत सुद्धा या परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या माग भरभक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. नगराध्यक्ष पदाचे आपले विजयी उमेदवार ज्यांनी आपल्या नावाने बाजीराव भैयाला पद्मश्री दिलेली, 16,000 मताच्या फरकाने, बरोबर. बाकी